आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा. सुरुवातीलाच तुमचं अभिनंदन करायला हवं होतं. नुकताच तुम्हाला माळगण पुरस्कार भेटला, त्याकरता खूप खूप शुभेच्छा मॅडम. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आम्हाला उमगलेल्या महिला या युट्यूब चॅनलवर आज आपण भेटणार आहोत प्राध्यापिका. पुस्तकं दिसतात आहे, लक्षात आलेलंच असेल. खूप मोठ्या प्राध्यापिका ज्यांची नुसतं लेखन, नुसतं पुस्तकापुरतं किंवा छापण्यापुरतं मर्यादित नाहीये. ही जी सगळी पुस्तकं आहेत ही अमरावती युनिव्हर्सिटीला अभ्यासक्रमाला आहे. काही BA ला आहेत, काही MA ला आहेत, फर्स्ट इयर, सेकंड इयर. बऱ्याच विद्यार्थ्यांना खडके मॅडम माहीत असेल. त्यांचा अभ्यासक्रम, त्यांचं सामाजिक जाणीव, त्यातून उभ्या राहणाऱ्या खडके मॅडम यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. त्यांची हा सगळा वाटचाल आज मी तुमच्या समोर मांडणार आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप पुरस्कार मिळाली आहेत. काही जीवाभावाची आहेत, काही आपल्या लोकांनी दिलेली आहेत, काही महाराष्ट्र शासनाने दिलेली आहेत. यादी मोठी आहे, वाचूनच सांगावं लागेल. त्यातलीही काही पुरस्कार: महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार, सावित्रीबाई फेलोशिप अवॉर्ड, सावित्रीबाई फुले टॅलेंट रिसर्च नॅशनल अवॉर्ड, राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार. ही सुरुवात आहे मॅडमच्या ओळखीची. बोलता बोलता बरीच माहिती होणार आहेत. आपण जाणून घेऊ मॅडमचा प्रवास. मॅडम काय सांगाल? सांगण्यापूर्वी मला अगदी सुरुवातीपासून ऐकायला आवडेल, सर्वांसमोर ऐकायला आवडेल, खडके मॅडमचा हा जो जीवन प्रवास आहे, जो अभ्यास सुरू झाला, सामाजिक क्षेत्रात आला, सोशलच का घेतलं. सगळ्यांना आवड अगदी सोप्या सोप्या विषयांची असते, पण सामाजिक विषय म्हटल्यावर थोडासा नंतर समाजभान राखून तुम्ही जे सामाजिक कार्यात सतत आहात, हे सगळं मला समाजासमोर आणायचं आहे, विद्यार्थ्यांसमोर आणायचं आहे. विद्यार्थ्यांना माहित असल्या पाहिजे की आपल्या खडके मॅडम कशा आहेत. पुस्तकात त्यांचे अभ्यास करत आहेत. अमरावती युनिव्हर्सिटी वाल्यांना खडके मॅडम माहिती आहेत, पण तरीही सुद्धा परत नव्या तऱ्हेने मला तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे. सुरुवात कुठून कराल? शिक्षणापासून करू आपण सुरुवात. चालेल. मी अगदी खेडेगावातच राहणारी होती पहिले. म्हणजे जवळजवळ इथे 22 किलोमीटरवर एक गाव आहे, कारेगाव यावली म्हणून. तिथली मी रहिवाशी आहे समजा, म्हणजे माहेर आहे माझं ते. तिथनं त्या गावातून मी शिक्षणासाठी 3ऱ्या वर्गापासून बाहेर पडले मॅडम, नागपूर सारख्या सिटीमध्ये. त्याच्यामुळे यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि नागपूरच्या तुलनेत यवतमाळ, त्यामुळे माझी जी घडण आहे शिक्षणाची ती अतिशय उत्तम रीतीने झाली. कारण शिक्षणासाठी तुम्ही खेड्यातून ज्या सोयी सुविधा नसतात त्याच्यामुळे बाहेर पडतो आपण, आणि कुठल्या सिटीमध्ये तुम्ही शिकता याच्यावर सुद्धा तुमचं सगळं शैक्षणिक क्षेत्र, तुमची प्रगती, तुमचा पूर्ण व्यासंग अवलंबून असतो. त्यामुळे माझं शिक्षण पूर्ण नागपूर मध्येच झालेलं आहे, 3ऱ्या वर्गापासून तर MA पर्यंतचं. अच्छा. असा माझा शैक्षणिक प्रवास आहे. त्यातून मग मी PhD ची सुद्धा प्रेरणा घेतली आणि माझं संशोधनाचं कामही मी नागपूर युनिव्हर्सिटीमध्येच केलेलं आहे. PhD चा विषय कुठला होता? माझा कोलाम जमातीवर आहे तो पूर्ण विषय. सामाजिक, सांस्कृतिक त्यांची जी मूल्य आहे, तर ते जी मूल्य आहे ते त्यांच्या आर्थिक विकासामध्ये कसे अडथळे आणतात, हा याच्यावर मी सखोल अभ्यास केलेला आहे. आणि क्षेत्र पण माझं 16 तालुक्यांचं होतं.
अरे बापरे. हो, यवतमाळ. मी काही मर्यादित केलेलं नाहीये, कारण हा जो PhDचा विषय जेव्हा घेतला मी, तेव्हा मला बऱ्याच या युनिव्हर्सिटीमध्ये अमरावती की बा हा विषय महिलांसाठी थोडा किचकट आहे आणि चॅलेंजिंग आहे. कारण कोलाम जमात आपण आता इथे यवतमाळमध्ये राहता, तर तुम्हाला माहिती आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांचे जी राहण्याचे ठिकाण आहे ज्याला पोड म्हणतात, हो. तिथपर्यंत पोहोचायला सुविधा नाही आहे दळणवळणाच्या. आणि माझं तेव्हा 2000 पासूनचं माझं काम होतं, तर ते मला आणखी छान वाटलं. करायचं तर काहीतरी वेगळं. वेगळं करायचं आणि असं करायचं की ज्या समाजासाठी आपण संशोधन करत आहे ते प्रवाहामध्ये आले पाहिजे. हा माझा मुख्य उद्देश होता त्या PhDचा. कोलाम समाजाला बोलतं करणं ते सुद्धा एक मोठी, खूप मोठं आव्हान आहे ते. तेच म्हणते. खूप मोठं आव्हान आहे. तुम्ही जेव्हा तिथे जाता तेव्हा ही जमात कशी थोडी लाजरी बुजरी आहे. एकदम नवीन माणसाशी संवाद साधताना खूप विचार करतात. तर मला हे लहानपणापासून नाही म्हटलं तरी या यवतमाळ जिल्ह्यातली मी असल्यामुळे आणि आईवडिलांकडे थोडे जे कोलाम जमात होती ते काही गडी माणसं होते ते, आणि त्याच्यानंतर माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा माझे मिस्टर सिव्हिल इंजिनियर आहे, ते कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये होते. तर यांच्याकडे जवळजवळ 90% लेबर हे कोलाम जमात होते. त्याच्यामुळे मला ती भाषा तो खूप फायदा झाला त्याच्यासाठी, ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. समाजशास्त्र विषयात तुम्ही MA आहात, हो. त्यातच तुम्ही PhD सुद्धा हो, केली हो, त्याच हो. अनुषंगाने. समाजशास्त्र म्हटलं की आपल्याला सगळ्या समाजाच्या स्तरावर काम करावं लागतं, महिलांवर जास्त काम करावं हो. लागतं. मग त्या दृष्टीने काम करताना कशा तुम्हाला अनुभव आला? माझा विषय जो आहे मॅडम समाजशास्त्र, या विषयामध्येच एक समाजाची सगळी मूलभूत संकल्पना दडलेली आहे. आणि मी हा विषय घेतला तर मी फक्त शिकवण्यापुरता मर्यादित नाही ठेवला, तर मी ती रोजच्या जीवनात जगत गेली तो विषय प्रत्यक्ष रूपात. म्हणजे जसं म्हणतात ना प्रॅक्टिकली, नुसतं पुस्तकी ह्याच्यावर न राहता तो समाजशास्त्र विषय मी शिकवण्यापुरता मर्यादित न ठेवता मी तो बाहेर समाजापर्यंत पोहोचवला. आणि तो प्रत्येक रोज जगत होती मी. कारण आमच्या विषयामध्ये वृद्धांची समस्या, बालकांची समस्या, महिलांची समस्या, सोशल प्रॉब्लेम्स इन इंडिया हा सब्जेक्टच एक वेगळा आहे या विषयामध्ये. त्यामुळे मी जेव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा यातली कुठली तरी समस्या आपल्याला दिसते तर मी ती जवळून बघत होती. आणि मला असं वाटत होतं की आपण एक समाजशास्त्राचे अभ्यासक आहोत, तर या समस्येवर आपण काहीतरी करायला पाहिजे. आपण मग ते विचारणा करणे, त्या महिलेला, त्या वृद्धाला विचारणे, त्या बालक असं भरकटलेलं बालक असेल त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. मग मी थोडा आणखी वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला, तर मला चांगल्या पद्धतीने मग त्याच्यामध्ये हे एक दिशा मिळाली की आपण या लोकांसाठी काहीतरी सामाजिक जाणीव जागृती व्हावी, असं काहीतरी समाजासाठी करू शकतो आपण. त्या अनुषंगाने मग या विषयाचा मी अभ्यासही केला आणि महाविद्यालयाच्या बंद खोलीत न ठेवता तो विषय मी बाहेर तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवला. आणि तो विषय कसा समाजासाठी उपयुक्त आहे हे मी माझ्या PhDतून, माझ्या शिकवण्यातून, माझ्या वेगवेगळ्या लेखनातून मी लोकांपर्यंत पोहोचवलं की या विषयाच्या माध्यमातून तुम्ही बरीच जनजागृती करू शकता. आज सोशल परिस्थिती म्हणजे विषयानुसार तुमच्या विषयाच्या अनुषंगाने हो. आजचा विद्यार्थी कसा वाटतो, सोशलचा विद्यार्थी कसा वाटतो? आजचा विद्यार्थी कुठेतरी असा भरकटल्यासारखा वाटतो मला. विद्यार्थीच उत्तमच असतात मॅडम, त्याला दिशा जर व्यवस्थित दाखवली आणि त्याला जबाबदार विद्यार्थी नाहीये. आजची जी समाजाची परिस्थिती आहे, वेगवेगळे त्यांच्यापुढे आव्हानं आहे, पण त्यांना जर व्यवस्थित मार्गदर्शन केलं आपण किंवा व्यवस्थित मार्गदर्शक मिळाला तर ते भरकटलेले जे युवक आहे त्यांना आपण योग्य मार्गाकडे जाण्याची एक दिशा दाखवू शकतो, हे मात्र निश्चित. समाजासोबत काम करताना, विद्यार्थ्यांना या प्रवाहात आणताना बऱ्याच कधी कधी अडचणी येत असतात. हो. किंवा काही प्रसंग असे घडत असतील की त्या प्रसंगाला सामोरे जाताना कुठेतरी
कुठेतरी हतबलता आढळते किंवा कधी कधी अभिमान सुद्धा वाटतो की नाही हो, मी हो. हे हाताळू शकते, हो किंवा एखादा प्रसंग आपल्याला असा होतो की आपण हाताळू नाही शकलो, हम्म. असे काही प्रसंग? आहेत ना. जसं आता आपण स्मशानभूमीचं एक उदाहरण सांगते मी, की तो विषय खेडे विभागामध्ये अशी मानसिकता आहे की मुलींनी स्मशानभूमीपर्यंत जाऊ नये. मग त्या मुलींना स्मशानभूमीपर्यंत न जाण्याची कारणं काय आहे? तर मी एक मग मनात मी बिलकुल एक पक्का निर्धार केला की आपण स्वच्छता अभियान घेऊ किंवा एक व्हिजिट घेऊ, की जेव्हा व्हिजिट घेऊ की जेव्हा तिथे ते प्रेत आणले जातील तेव्हा त्या पिरियडमध्ये. मग त्याच्यासाठी मला मुलींची मानसिकता बदलायला खूप त्रास झाला. मला विरोधही झाला काही पालकांकडून की नक्कीच. भलत्याच ठिकाणी नेता तुम्ही, काही आपल्या नक्कीच. मुलीचं कमी जास्त झालं तर मग कोण जबाबदार राहील. तर मी एक माझ्या जीवनामध्ये हा विषय घेताना एक मला चॅलेंज स्वीकारायला खूप आवडत होतं. म्हणजे महाविद्यालयीन जीवनापासून एक तो नेतृत्व गुण म्हणा किंवा मग माझ्यामध्ये असलेली एक आव्हान स्वीकारण्याची ताकद म्हणा. तर मला अशी भीती नाही वाटत एकदम, की आता जर असा प्रसंग आला माझ्यावर तर मी घाबरून न जाता त्याला तटस्थतेने सामोरे जाण्याची मला माझ्यामध्ये एक मानसिकता तयार झालेली आहे. मग त्यांना मी समजून सांगितलं की उद्या जर मी हा प्रोजेक्ट दिला विद्यार्थ्यांना तर मग तुम्हाला तर त्या मुलीला पाठवावंच लागेल. तर ते त्यांची मानसिकता तयार केली. काही एक दोन होते की त्यांनी शेवटपर्यंत विरोधही केला. पण जेव्हा तिथे गेलो आम्ही तर मुलींच्या डोक्यात कसं असतं की स्मशानभूमीमध्ये फक्त प्रेत असते. पण सध्याचे जे स्मशानभूमी आहे तिथे असं प्रशस्त बगीचे, हो. असं एंट्रन्स खूप सुंदर आहे. तर त्या खूप आनंदित झाल्या की मॅडम असं काही असतं आम्हाला काही माहीतच नाही आहे. मग म्हटलं थांबा जरा, सगळी माहिती वगैरे झाली. मग जिथे ते प्रेत दहन करतात हा. तिथे दहन झालेले 2 प्रेत होते आणि नुकतंच दहन करायला सुरुवात झालेली. पण त्याच्यावरती मग मी प्रश्नावली काढली तो प्रोजेक्ट, की तुम्हाला कसं वाटलं. हं. तर मुलींनी घरी जाऊन सांगितलं की बरं झालं आम्ही गेलो, नाही तर आम्हाला तर काहीच समजलं नसतं की मोक्षधाममध्ये काय काय असतं, कसं करतात वगैरे असं. तर ती जी मनात भीती होते त्याच्यामुळे एक भूत असते बा काहीतरी हे असतं, हा. ते प्रेत दिसलं, आडवं झालं, इथे आलं तिथे आलं, कसं होतं काय होतं कसं जाळतं. तर त्या मुली रिलॅक्स झाल्या आणि म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक जी भीती होती की स्मशानभूमीबद्दल जी एक अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा निश्चितपणे मी काढण्याचा प्रयत्न केला. तर असे अनेक प्रसंग आहे वेगवेगळ्या, कुठे अशा ठिकाणी जाणे की जिथे भोंदूबाबा आहे एखादा, तर पाहू तर आपण जाऊन वगैरे. अशा याला विद्यार्थ्याची मानसिकता तयार करणे एक चॅलेंज असतं. सामाजिक विषयानुसार तुम्हाला अशा भेटी बऱ्याच द्याव्या लागत असेल. हो, मला कसं वाटतं की तो जसं आता समस्या आहे, हुंड्याची समस्या आहे, बालकांची समस्या आहे, किंवा मग एक आपण त्याला विधी संघर्षग्रस्त बालक म्हणतो, म्हणजे सोप्या भाषेमध्ये त्याला बालगुन्हेगार, हा. बा. तो 18 वर्षाच्या आतला. तर असे विद्यार्थी कुठे राहतात, अशा विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलो तर आपल्याला कसे ठेवतात काय आणि ते कसे गुन्हे करतात. तर माझ्या कॉलेजमध्ये येणारा जो वर्ग होता मुलींचा तो ग्रामीण भागातला होता आणि त्या अतिशय ग्रामीण भागातल्या असल्यामुळे त्यांना या विषयाची अशी प्रत्यक्ष रूपात जाणं, ते पुस्तकी वाचन होतं सगळं. तर मी सुधारगृहामध्ये नेणं, जेलमध्ये नेणं, कारागृहामध्ये नेणे, मतिमंद मुलांचा आपण फक्त वाचतो पण जिथे जे मतिमंद मुलांची शुश्रूषा करतात, सेवा करतात, त्यांच्यासमोर किती मोठं ते त्या मुलांचं आव्हान आहे त्यांना समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी. तर हे आपण घर बसल्या नाही पाहू शकत ना. म्हणून एवढ्या मोठ्या 60-60 मुलांचं कसं ते लोक करतात हे सुद्धा मी म्हणजे बंद खोलीच्या शिवाय त्यांना फील्डमध्ये नेलं, त्या क्षेत्रामध्ये नेलं विशिष्ट, आणि त्याची माहिती मी प्रत्यक्ष रूपात करून दिली की हे खरं आहे, हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे जास्त वाचायची गरजच नाहीये, कारण तुम्ही प्रत्यक्ष रूपात लिहू शकता. तुम्ही कुठल्याही प्रोजेक्टचं प्रस्तावना म्हणा, स्पष्टीकरण म्हणा, प्रश्नाचं उत्तर म्हणा. तर असं मला ते उलट मला विरोध व्हायचा की तुम्ही फील्ड प्रोजेक्ट खूप घेता वगैरे. पण फील्ड प्रोजेक्ट घेतल्याशिवाय मॅडम हा विषय मुलींना समजत नाही, विद्यार्थ्यांना. तुम्ही
कॉलेजमधून हे काम करताच आहे, पण आता सुद्धा तुम्ही यवतमाळच्या बऱ्याच समित्या, हो. बऱ्याच संस्थांमध्ये संस्थांमध्ये आहे, एनजीओ मध्ये आहे, NGO मध्ये. शासकीय मध्ये हो सुद्धा आहे. हो. त्याबद्दल आता सध्या मी आजच एक प्रकरण आलेलं आहे, तर आपली ही मुलाखत असल्यामुळे मी गेली नाही. तर मी एक कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे लैंगिक शोषण हा कायदा आलेला आहे, त्या समितीवर मी नियुक्त आहे सध्या. आणि महिला हुंडा धोरण, कौटुंबिक हिंसाचार, त्याच्यानंतर देवदासी प्रथा, आणि जे मुलींचं ट्रॅफिकिंग करतात अल्पवयीन मुलींचं, अशा समित्यांच्यावर मी अशासकीय सदस्य म्हणून माझी नियुक्ती आहे. तर ही जी समिती आहे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण, तर मला असं वाटायचं की यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही फार काही असे प्रश्न नसतील की जिथे कामाच्या ठिकाणी महिलांना हरॅसमेंट होत असेल वगैरे. पण तुम्ही कल्पना नाही करू शकत मॅडम, कधी कधी 8 दिवस मला जावं लागतं की इतकं म्हणजे ह्या समस्या वाढलेल्या आहे सगळीकडे. आणि यापूर्वी मी CWC ला होती. CWC म्हणजे बाल कल्याण समिती, आणि ती राज्यपालांकडून नियुक्त होते, चाइल्ड वेलफेअर कमिटी, 0 ते 18 वर्षाचे. तर ते अनुभव तर माझ्या जीवनामध्ये मी आता त्याच्यावरती पुस्तकाचं सुरुवात केली आहे लिखाण. कारण मी जवळजवळ 8-8.5 वर्ष काम केलं. 3 वर्षाची नियुक्ती असते, तर ते रोल मॉडेल म्हणून आम्हाला परत ती नियुक्ती देण्यात आली. तर त्यातले जे प्रसंग आहे ते म्हणजे लिहून ठेवण्यासारखे आहे. आणि IQ माहिती आणि वाचनीय माहिती याच्यापेक्षा प्रत्यक्ष तो प्रसंग, ती आलेली केस, तिच्यावर बितलेलं काही प्रसंग असेल, बळीत पीडित बालिका असेल, हे मला खूप शिकायला मिळालं त्याच्यातून. आणि या समित्यांमुळे काय झालं की अभ्यास झाला चांगला, कायद्याचं ज्ञान पक्क होत गेलं माझं, आणि एक सामाजिक अशी भान निर्माण झालं की ही आपण या पद्धतीचे असे प्रश्न आहेत, तर आपण यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी पुढचंही पाऊल उचललं. आणि जेव्हा कलेक्टर सोबत मीटिंग्स असतात तेव्हा मग म्हटलं की शहरामध्ये माहिती आहे सगळ्यांना, इथे जावं लागतं आपला हा प्रश्न मांडायला, ग्रामीण भागातल्या महिलांचं काय. तर त्यांनी तो मुद्दा नोंद केला. आणि आता तालुक्याच्या ठिकाणी कार्यशाळा सुरू झालेल्या आहे. त्यामुळे त्या गावातल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना आता समजलं की अशा पद्धतीचा जर त्रास झाला, कौटुंबिक हिंसाचार, हुंड्याचा, तर आपल्याला कुठे जायला पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण पाऊल उचलायला पाहिजे. म्हणजे जे अन्याय सहन करण्यापेक्षा आपल्याला जर न्याय मिळत असेल तर आपण ही बाजू आता लक्षात घ्यायला पाहिजे, असं त्या महिलांच्या आता हळूहळू लक्षात यायला लागलं. MA ला समाजशास्त्र निवडला. हो. कुठली प्रेरणा होती, कुठली घटना होती की नाही मला आता हाच विषय MA ला घ्यायचा आणि यातच अभ्यास करून पुढे करिअर करायचं? याबाबत मला असं सांगावंसं वाटतं की मी ग्रामीण भागातच जन्मली आहे आणि माझं बालपण ग्रामीण भागातच गेलेलं आहे. पण माझ्या वडिलांची जे समाजसेवेचं माझ्या वडिलांचं एक व्रत होतं. माझे वडील शिक्षक होते, पण जे गाव होतं आमचं खेड्यातलं, तिथे बऱ्याच समस्या होत्या महिलांच्या, दारू पिणाऱ्यांच्या. तर माझे वडील स्वतः बोलवून त्याचा न्यायनिवाडा करायचे, त्या व्यक्तीला समजून सांगायचे, बायांना मारहाण करणे दारू पिऊन. त्यानंतर कामासाठी जायला त्यांना वाहन नव्हते, दळणवळणाच्या सोयी नव्हत्या, ती पायपीट पाहिलेली आहे मी लहानपणापासून. त्यानंतर शिक्षण निरक्षरतेचं काय परिणाम होतात हे मी जवळून बघितलेलं होतं. आणि संयोगाने मला नागपूरसारख्या सिटीमध्ये जायची संधी मिळाली. तर मी माझ्या डोक्यात लहानपणापासून होतं की असं काहीतरी आपण काम केलं पाहिजे की जे समाजाच्या उपयोगी पडलं पाहिजे. मग मी BA ला आम्हाला एक वसू मॅडम होत्या, त्यांचे काम खूप छान होतं, त्यांच्यापासूनही मला प्रेरणा मिळाली. पण खरी हा विषय घेण्यामागची प्रेरणा माझे वडीलच आहे. कारण वडील माझे अगदी खूपच समाजसेवा केलेली आहे. गरिबांना मदत करणे, गरिबांच्या मुलींचे लग्न लावून देणे, कोणाचा घटस्फोट असेल तर दोन्ही बाजू ऐकून घेऊन असं न्यायनिवाडा करणे. तर मी ते लहानपणापासून बघितल्यामुळे योगायोगाने मॉरिस सारख्या कॉलेजमध्ये शिकताना हा विषय घेतला. आणि मला त्या विषयामध्ये असं वाटलं
की जर आपल्याला हा विषय घेऊन काही करता आलं तर फार चांगलं होईल. मग सामाजिक कार्यासाठी आणि समाजाचे एक देणं लागतो आपण काहीतरी. मग हे जर आपल्याला एक ऋण फेडायचं असेल तर हा विषय घेतला तर आपल्याला जी आवड आहे सामाजिक कार्याची आणि एक सामाजिक जागृती करण्याची इच्छा आहे आणि समाजातल्या तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचायला ही एक संधी आहे. म्हणून माझ्या डोक्यात BA ला हा विषय घेतानाच माझा निश्चय झालेला होता की मी MA करेल तर समाजशास्त्रामध्येच करेल. म्हणून मी त्या दिशेने माझा त्या विषयावरचा ते अभ्यास म्हणा, पूर्ण अध्यापन म्हणा, तर खूप चांगल्या पद्धतीने केले. त्या विषयामध्ये मला चांगले मार्क मिळायचे आणि असंच मला तो विषय आवडायचा. झोपडपट्टीमध्ये गेले तर महिलांच्या समस्या, इवन मी वेश्या व्यवसाय जिथे चालायचे मॅडम त्याही याच्यामध्ये जाऊन सर्वे केलेला आहे. तर त्यांच्या समस्या मी पाहिल्या. म्हणून मी म्हटलं हे सगळं आपल्याला जीवनात करायचंच आहे. मग हा विषयाची मदत जर आपल्याला झाली तर आपण प्रभावीपणे हे काम करू शकतो. म्हणून हा विषय मी निवडला त्यावेळेस महाविद्यालयामध्ये MA ला. BA ला तर होताच, पण MA ला मी वेगळा मुद्दाम निवडला तो. एक महिला म्हणून हे सगळे विषय हाताळताना बऱ्याच सामाजिक आली असेल, काही बांधिलकी आली हो असेल, हो pressure समस्या आल्या येते, असतील समस्या. आणि कौटुंबिक सुद्धा आल्या असतील. हो हो जेव्हा तुम्ही मला हे सुद्धा विचारायचं आहे की यवतमाळ जिल्हा हा अल्पवयीन मुलींच्या अत्याचार जरा आहेत आणि मोठ्या कुमारी प्रमाणात मातांचा सुद्धा आहे, प्रश्न आहे. दारूचं प्रमाण तिचा जास्त सुद्धा आहे. आहे. आदिवासी एक बहुल जिल्हा बहुल आहे. जिल्हा म्हणून आपण ओळखतो. तर या सगळ्या भूमिका म्हणजे त्या प्रश्नावर काम करताना वेगवेगळ्या भूमिकेतून तुम्हाला जावं लागेल. एक या संदर्भात तुम्ही म्हणाला ना अशा काही घटनांबाबतचा उल्लेख केला होता. तर दारूबंदीचं जे चळवळ आहे ते आम्ही 19 गावं निवडली होती. त्यावेळी माझ्यासोबत विजयाताई धोटे आणि पूनमताई जाजू आणि एक ग्रामीण पोलीस विभागाचे पूर्ण पोलीस अशी ती एक टीम होती आमची. तर हे करताना अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. पण मला एक लेखनाची आवड असल्यामुळे मी एक छोटंसं लेख लोकमतला पाठवला की दारुडे नवरे असा विषय घेतला. तर त्या लोकमत हा पेपर त्यावेळेस आजही आहे पण घराघरात पोचत होता. तेव्हा वृत्तपत्राची एवढी ऑनलाईन वगैरे व्यवस्था नव्हती. बरेच वर्ष झाले मॅडम, याला 30 वर्ष झाले या घटनेला. मी तो लेख लिहिला आणि तेव्हा मोबाईल नव्हते, लँडलाईन नव्हतं, काहीच नव्हतं. समजा पत्रव्यवहारासाठी अंतर्देशी पत्र किंवा आपलं पोस्टकार्ड. तर मला जवळजवळ 5 ते 6 हे आले पत्र ते लिहिल्यानंतर. कारण त्याच्यामध्ये मी असं लिहिलं होतं, पूर्ण डिटेल सांगणार नाही वेळ जाईल म्हणून, की बा तुम्हाला जर असं दारू पिऊन मारझोड करत असेल, अगदी रक्तबंबाळ होईपर्यंत मारत असेल, तर तुम्ही त्याला एखाद्या खांबाला किंवा कुठेतरी दोराने तो दारू पिऊन येतो तेव्हा बांधून ठेवा, जेव्हा त्याला शुद्ध नसते तेव्हा. तर ते स्पष्ट उल्लेख केला, स्पष्ट लिखाणामुळे मला अनेक जणांचे पत्र आले. पण तुम्हाला सांगते मॅडम, कोणीच नाव नव्हतं लिहिलं. कोणी कोणी ब, तुझाच असं. पण पत्रामध्ये 2 पत्र एवढे भयंकर होते की माझ्याकडे कदाचित ते आहे जपून ठेवलेले. मी पोस्टकार्ड आले मला की तू स्वतःला खूप शहाणी समजते का, म्हणजे ऍज अ ते धमकी वजा पत्र होतं. धमकी वजा, तू स्वतःला आमच्या बायकोंना बद्दल आम्ही दारू पितो, तुझं काय जातो वगैरे वगैरे सगळं असं वगैरे सगळं. पण मी त्याचा असा सकारात्मक अर्थ काढला की माझा लेख सगळ्यांनी वाचला आणि हे दारू पिणाऱ्या जे नवरे आहे बायांचे, त्यांना कुठेतरी ही गोष्ट मनाला लागली की आमच्या बाईला खूप शहाणपणा शिकवते का, बघून घेऊ तुला, तू दिस, तुला पाहून घेऊ रस्त्याने वगैरे असं तसं वगैरे. आता ते ओळखत होते की हे काही मला कळलं नाही, पण मला असं वाटलं की लिखाणाचाही काहीतरी असा परिणाम होऊ शकतो. ही घटनाही माझ्या आयुष्यात घडलेली आहे. आणि अल्पवयीन मुलींचं जेव्हा म्हटलं, तुम्ही अनेक घटना घडलेल्या आपल्या इथे. आणि चाइल्ड वेलफेअर समितीवर काम करताना
मला कल्पना सुद्धा नव्हती की इतके भयानक प्रकरण आपल्या यवतमाळमध्ये जिल्ह्यामध्ये आहेत म्हणून. कधी कधी तर सकाळ दुपार संध्याकाळ असे 3 शिफ्टमध्ये केसेस यायच्या, इतके भयंकर. म्हणजे मी फक्त असं म्हणायचं, असं म्हणतात बा 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, 9 वर्षाच्या मुलीला अश्लील चाळ करताना पण प्रत्यक्ष ती पीडित बालिका जेव्हा समोर राहायची तेव्हा मला कळलं की बापरे, काय भयंकर प्रकार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये हे. आणि हे तर मॅडम ज्यांची तक्रार झाली ते प्रकरण आले. प्रत्यक्षात समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, माझ्या मुलीची बदनामी होईल, असे किती प्रकरणं असतील की जे पोलीस स्टेशन पर्यंत आणि आमच्या ते CWC पर्यंत आलेले पण नाही आहे समजा. तर त्यावरून मी अंदाज काढला की किती. आणि त्याहीपेक्षा आम्ही जेव्हा मीटिंगला जायचो तेव्हा असं कळलं आम्हाला की अल्पवयीन मुलींवर जे अत्याचार होतात त्यामध्ये यवतमाळ जिल्हा भारतामध्ये सध्या 2ऱ्या क्रमांकावर आहे. अरे बापरे. हो, आता कदाचित त्याला वेळ झाला मग 3ऱ्यावर गेला असेल, पण चांगल्या गोष्टीसाठी जर 2रा क्रमांक असता यवतमाळ जिल्ह्याचा तर मला अभिमानाने या मुलाखतीमध्ये सांगायला आवडलं असतं. पण खेद व्यक्त करते मी की याबाबत की यवतमाळ जिल्हा यामध्ये 2ऱ्या क्रमांकावर राहावा. तर सामाजिक काम करणाऱ्या NGOनी, संस्थांनी, सगळ्या शासकीय विभागांनी याकडे खरंच म्हणजे दुर्लक्ष न करता जातीने लक्ष घालावायला पाहिजे. गरज आहे ती आता काळाची. खरोखर गरज आहे की खेदाची बाब आहे. अरे काय आहे हे मॅडम, तुम्ही कधी 12-12.5 वर्षाची मुलगी आई बनलेली बघितली नसेल, पण मी चाइल्ड वेलफेअर कमिटीवर काम करताना त्याही प्रसंगातून गेलेली आहे. आणि आजही मला चाइल्ड वेलफेअर समितीवर काम करताना आजही मला कधी कधी झोपेमध्ये तो प्रसंग आठवतो आणि मी खूप अस्वस्थ होते की असं कोणाच्याही मुलीच्या बाबत होऊ नये. पण आपल्या जिल्ह्यामध्ये हे होत आहे की जे वय बागडायचं आहे, मैत्रिणींसोबत गप्पा मारायचा आहे, तिच्या हातामध्ये एक जबाबदारी देणं मूल, ही खूपच म्हणजे हे काही सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या मुलाखतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे की असे प्रसंगाला येऊच नाही कुणाच्या आई वडिलांच्या जीवनामध्ये. कुठल्या तरी मार्गाने हे म्हणून मुलींना खूप गरज आहे मॅडम. अवेअरनेस जो आहे तो ग्रामीण भागात खूप आहे. म्हणजे मुलाखतीमध्ये मी सांगू शकत नाही काही काही गोष्टी, पण ज्या मुली आई बनतात कमी वयात 12, 13, 14 वर्षामध्ये, बरं ती 12.5 वर्षाची मुलगी आई बनली, ठीक आहे, मुलगाही काही मोठा नाही ना, 16च वर्षाचा मुलगा. जे वय शिकायचं आहे, करिअरकडे बघायचं आहे, करिअरच्या संधी बघायच्या आहे, त्या वयामध्ये तुम्ही जर अशा पद्धतीने केले तर आयुष्य खूप असतं. आणि एकदा त्या मुलीच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला की तिचं जगणं मुश्किल होऊन जाते. म्हणून म्हटलं की हे अल्पवयीन मुलीचं जे अत्याचार आहे ते कुठेतरी थांबले पाहिजे. आणि खरंच खूप गंभीर बाब आहे ही आपल्यासाठी. NGOनी आणि इथल्या सामाजिक ज्या संस्था आहे, फाउंडेशन आहे, यांनी यावर काम करणं खरोखर गरजेचं आहे. यातून आणि होतो आहे काम, पण कुठेतरी तळागाळातल्या लोकांपर्यंत, मुलींपर्यंत असं जी जनजागृती व्हायला पाहिजे अवेअरनेस प्रोग्राम घेऊन, ती तरी होत नाही आहे. त्यामुळे मुलींमध्ये चांगलं काय आहे, वाईट काय आहे, किंवा ते वय असं असतं की त्यांना समजत नाही. तर अशा वेळेस एक मार्गदर्शनाचे काही उपक्रम राबवले तर त्या मुलींचं जे जीवन उद्ध्वस्त झालेलं होत आहे ते होणार नाही असं मला वाटतं. आणि बऱ्याच NGO मध्ये आहे. मी तुम्हाला मी सांगितलं, शासकीय समित्या सांगितल्याच आहे मी. हुंडा निर्मूलन, नंतर कौटुंबिक हिंसाच्या 2005 शासकीय समित्यांमध्ये आहे. नोकरीच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण त्याही समितीवर आहे मी. प्रतिभा फाउंडेशनची उपाध्यक्ष आहे. इनर विज्युअल आहे त्याची मी सचिव आहे. आणि त्यानंतर तुळजाई बहुउद्देशीय जी संस्था आहे त्याची मी अध्यक्ष आहे. आमच्या एक मंडळ आहे सावित्रीबाई आई फुले महिला मंडळ, त्याची मार्गदर्शक म्हणून मी काम करते आहे. आणि दीनबंधू कल्याण मंडळ आहे त्याची सदस्य. अशा विविध संस्था आहे, सामाजिक संस्था, संघटना, NGO.
त्यामध्ये मी काम करत आहे आणि या NGO आणि संस्थांच्या माध्यमातून मला कुठेतरी सामाजिक जागृती करण्याची संधी मिळत आहे आणि मी माझ्या परीने जे शक्य होईल ते आजही करत आहे आणि पुढेही करणारच आहे. बऱ्याच विषयावर तुमचं लिखाण झालंय, विद्यापीठात अभ्यासक्रमाला आहेत. त्यातली काही पुस्तकं माझ्या हातात आहे, जसं कोलाम आहे, भारतीय सामाजिक व्यवस्था आहे, सामाजिक मानवशास्त्र आहे आणि समाजशास्त्राचा परिचय. ही सगळी पुस्तकं, यातली कुठली पुस्तकं आजच्या जे आपण म्हणतो की विज्ञाननिष्ठ आहे खूप जास्त किंवा सगळं कॉम्प्युटराइज होत आहे, पण तरीही त्यांनी यातली पुस्तकं वाचली पाहिजे, असं एखादं पुस्तक कुठलं सांगू शकता? यातलं हे जे पुस्तक आहे मॅडम, हे भारतीय सामाजिक समस्या आहे ना, हे अभ्यासक्रमाशिवाय त्याच्यामध्ये मी जी माहिती कुठल्याही पुस्तकांमध्ये नाही आहे ती माहिती मी याच्यामध्ये टाकली. जसं विधी संघर्षग्रस्त बालकाचे प्रश्न आहे, तर हे मी स्वतः हाताळलेले म्हणजे केसेस आहे आणि त्यामध्ये जे काही आम्हाला मटेरियल मिळायचं कॉन्फरन्समध्ये, तर ते कोणीच टाकत नाही. कारण की अभ्यासाशी संबंधित फक्त एकच टॉपिक आहे, विधी संघर्षग्रस्त बालक म्हणजे काय आणि कारणे. पण मी हे डिटेलमध्ये टाकलेलं आहे पूर्ण. मी ज्या केसेस हाताळल्या की त्याच्याशी संबंधित असणारी पूर्ण माहिती टाकली मी, की कुठे कुठे किती विधी संघर्ष बालकांवर बलात्कार झालेला आहे, त्याच्यानंतर कुठल्या कारणाने झालेला आहे. आणि हा जो पॉइंट आहे ह्याच्यामध्ये, हा आता याची तरतूद आहे, याच्यावर समित्या नेमलेल्या आहे आणि ही आज विधी संघर्ष बालकांसाठी विद्यार्थी जीवनामध्ये सुद्धा आपण एक हे माहिती दिलेलंच आहे मी अंडरलाईन करून, की एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अगदी 11व्या वर्गातली मुलगी असो की मग MA ची मुलगी असो, ती एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या मुलांसाठी काम करू शकते. रस्त्यावर असा काही प्रसंग दिसला तर त्या मुलीचं नाव येणार नाही पुढे, पण असा प्रसंग आहे असं ती बालकल्याण समितीला किंवा पोलीस स्टेशनला जाऊन सांगते की माझं नाव नाही आलं पाहिजे, तरी सुद्धा ती मुलगी हे काम करू शकते. हे मुलींना माहिती नव्हतं प्रतिबंधात्मक उपाय काय आहे व तर ह्या पुस्तकाच्या निमित्ताने मी नुसतंच विद्यार्थ्यांना नाही तर समाजाच्या अनेक व्यक्तींना हे पुस्तक उपयोगी पडेल अशी याच्यामध्ये माहिती आहे पूर्ण. तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी हे पुस्तक एकदा नक्की वाचावं. कारण याच्यामध्ये पूर्णच आहे. कौटुंबिक हिंसाचार आहे, विधी संघर्ष आहे, अल्पवयीन मुलांवर होणारे अत्याचार आहे, भ्रष्टाचार, घटस्फोटाची समस्या आहे, भ्रष्टाचार आहे, दारू पिणाऱ्यांची समस्या आहे, मद्यपान आणि ड्रग्स, आजची जी पिढी बळी पडत आहे त्याच्याशी संबंधित सुद्धा पूर्ण डिटेल्स माहिती मी 5 युनिटचं पुस्तक आहे, एवढंच व्हायला पाहिजे, पण तुम्ही पाहू शकता की त्याची जाडी किती मोठी आहे. त्यावरून मी डिटेल त्याच्यामध्ये टाकण्याचा आणि अभ्यास पूर्ण म्हणजे सर्वेक्षणातून जो काही मला अहवाल सापडला तो मी याच्यामध्ये मांडलेला आहे. म्हणजे नुसतं पुस्तकी नाही तर आपल्या इथे असे आढळलेले प्रकरण आहेत आणि इतकी संख्या आहे, त्यावरून तुम्ही विचार करा. आणि एक कोणीही व्यक्ती चालणारा रस्त्याने तो कुठेही या मुलांसाठी मदत करू शकतो, महिलांसाठी मदत करू शकतो. तुम्हाला भीती वाटते तिला घेऊन जायची तर तुम्ही निनावी सांगू शकता. अशा पद्धतीचे सगळे त्याच्यामध्ये सूचना सुद्धा दिलेल्या आहे. समाज जागृती करायची आपण वेगवेगळ्या माध्यमातून करतो, कधी लिखाणातून करतो, कधी भाषणातून करतो, वक्ते म्हणून तुम्ही बऱ्याच ठिकाणी जाता. आणि मी बघितलंय की काही आणखी वेगळे मार्ग सुद्धा अवलंबले तुम्ही, जसे छोट्या छोट्या नाटिका आहे, पथनाट्य हाताळले. आताच मी तुम्हाला सांगितलं की पुस्तक खूप वाचनीय आहे, तर त्याच्यामध्ये ज्या काही समस्या मांडलेल्या आहे मी, त्या समस्या आपल्याला बाहेर पडल्यानंतर समाजामध्ये भेडसावताना दिसतात. तर त्या प्रत्येक समस्येवर एक पथनाट्य, एखादी छोटीशी लघुनाटिका तयार करायची आणि रॅली असेल, समाज जनजागृती किंवा राष्ट्रीय सेवा योजनेची मी कार्यक्रम अधिकारी होती बरेच वर्ष, तर त्याचे कॅम्प असतात ग्रामीण भागामध्ये, तर ते निवासी शिबिर जेव्हा होतात तर त्या ग्रामीण भागातल्या लोकांना विशिष्ट सकाळी रॅली काढायची आणि त्या रॅलीच्या माध्यमातून विशिष्ट चौकामध्ये जसं दारूबंदी आहे,
हुंड्याची समस्या आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या आहे आणि हुंड्याचे काय दुष्परिणाम आहे, कसा त्या मुलीचा जीव जातो, प्रत्यक्ष रूपात पथनाट्याच्या रूपात मी तिथे चौकामध्ये करून लोकांमध्ये ते समस्या पोहोचवली. आणि याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर याला कसं असते की लिखाणापेक्षाही तुम्ही एखाद्या नाट्यातून, अभिनयातून, कॉस्ट्युम घालून वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवलं तर त्याचा प्रभाव खूप परिणामकारक होतो. नक्कीच. तर म्हणून हे पथनाट्य हे शस्त्र मी खूप ठिकाणी वापरलेलं आहे की जेणेकरून ग्रामीण भागामध्ये ह्या समस्या किती गंभीर आहे याची जाणीव झाली पाहिजे. म्हणून लिखाणातून तर मी आणण्याचा प्रयत्न केला, पण पथनाट्य आणि लघुनाट्य याच्या विद्यार्थिनींच्या माध्यमातून समोर केल्या. अक्षरशः म्हणजे ते पथनाट्य पाहताना ती मुलगी मरते आहे हुंड्याच्या याच्यामुळे वगैरे असं दाखवलं, तर जे ग्रामीण भागातल्या बाया आहे ते माणसं अक्षरशः म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले 1-2 ह्याच्या वेळ. तर हा प्रभाव पथनाट्यातून नक्कीच लोकांपर्यंत पोहोचतो आणि तुम्ही त्या समस्येचं गांभीर्य काय आहे लोकांपर्यंत पोहोचू शकता. अध्यापन क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र यात काम करताना तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना हाताळावं लागत असेल. हो. तर त्यावेळेस त्यांना हाताळताना किंवा त्यांच्याशी काम करताना कुठल्या गोष्टीला महत्व देता? तर अध्यापन करताना एक ठराविक वयाचा वर्ग विद्यार्थिनींचा असतो. एक मी जसं सिनियर कॉलेजला शिकवायची, परंतु गुड टच बॅड टच हे जे आम्हाला म्हणजे त्यानिमित्ताने आम्ही जागृती करायच्या दृष्टीने शाळांमध्ये वगैरे जायचं. तर मग जेव्हा गुड टच बॅड टच हे जर आपल्याला सांगायचं आहे तर नुसतं त्या विद्यार्थ्यांना सांगून उपयोग नाही मॅडम. त्यावेळेस पालकांना, आयांना बोलवणं खूप गरजेचं होतं. तर हा मुद्दा मी रेटला शाळांमध्ये की तुम्ही नुसतंच या वयातल्या मुलांना सांगत आहे तर त्या मुलांना सांगून उपयोग नाही ना, त्या आईलाही समजलं पाहिजे. एक मुलगी जर आपल्याला असं असं सांगत आहे तर आया दुर्लक्ष करतात, तर त्याच्यामध्ये काहीतरी गांभीर्य असते. म्हणून पालक आणि बालक हे एकत्रितपणे आले तर आपण मी जे काही अध्यापनाच्या माध्यमातून त्यांना सांगायचा प्रयत्न करेल तर ते दोघांसाठी उपयोगी राहील. आता गुड टच बॅड टच सांगताना पालक असले तर मग मी विचारायची, ते आपला सगळं संवाद साधला की तुम्हाला काही विचारायचं आहे का. तर असे गंभीर मग प्रश्न यायला लागले पुढे की एका आईने सांगितलं, मी म्हणजे असं सांगायची ना की तुम्ही काही करू नका, फक्त तुमच्या ह्या ज्या मुली आहे 11वी-12वीचा हे वय कसं दिशाभूल करणारं असतं आणि सगळं असं झगझगाट, सगळं आकर्षक असं असतं. पण या वयात आई जर मैत्रीण बनली, मग आईचा वर्ग वेगळा असतो ना, तर मग आईला त्या पद्धतीने मला सांगावं लागेल आणि मुलीचा वर्ग हा वेगळा असतो तर तिला त्या पद्धतीने सांगावं लागेल. म्हणून मी आयांना सांगायची की तुम्ही या वयोगटातल्या मुलींची नुसतीच आई न बनता मैत्रीण म्हणा. तर दुर्लक्ष करणे, गेली आहे ट्युशनला असं नाही, थोडी चौकशी करा, कुठे गेली, काय गेली. तर मग जेव्हा मी हे प्रश्न मांडले आणि तुम्ही तुमच्या मुलींच्या बॅगा तपासा अधूनमधून, कोणची पुस्तकं वाचते ते बघा, मोबाईलमध्ये दाखव, असं एकदम रागावून आपल्या पद्धतीने मैत्रीण जसं दाखव ग तू काय बघितलं असं तसं वगैरे अशा पद्धतीने तुम्ही बघा. तर मला खूप म्हणजे पालकांचा, आयांचा रिस्पॉन्स मिळाला. तर त्यांनी नंबर घेतलेला असल्यामुळे मग त्यांनी फोन केला की मॅडम तुम्ही जे सांगितलं, तर काही आयांचे फोन आले मला, प्रत्यक्ष भेटायला आल्या की ज्या गोष्टी मुलीच्या बॅगमध्ये नको त्याही गोष्टी आम्हाला सापडल्या. तर तुमचे खूप खूप म्हणजे धन्यवाद की तुम्ही ती आपुलकीने सांगितलं की तुम्ही असं करून तर पहा एकदा, एक आई म्हणून, मैत्रीण म्हणून. आणि तिला रागवू नका, तिला त्याचं गांभीर्य सांगा की बाबा असं होईल, मी तुझी पाठीवरून हात फिरवा, आपुलकीने सांगा तिला. कारण रागवण्याने मुलीचे प्रश्न सुटत नाही आता. कारण ही जी पिढी आहे ही सहनशीलता नसणारी पिढी आहे, सोशिकता नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बदल करावा लागेल. मुलांमध्ये जे बदल अपेक्षित आहे तशी पाहिजे असेल तर तुम्हाला सुद्धा बदलून त्या पद्धतीने त्यांना सांगावं लागेल. म्हणून मी अध्यापनाच्या याच्यामध्ये मुली मग प्रश्न मांडतात. माझं शिकवून झालं समजा की मुलींना विचारते की तुम्हाला काही समस्या येतात, तुम्ही अपडाऊन करता, तुम्हाला काही त्रास होतो का.
तर मुली मग सांगतात वर्गात की मॅडम, म्हणजे असे काही प्रसंग आहेत मॅडम की त्या त्रासापायी, मुलांच्या माणसांच्या त्रासापायी आई वडिलांनी मुलींना कॉलेजमध्ये पाठवणं बंद केलं होतं. आणि 2 मुलींचे मला इतके शिक्षणाची भयंकर आवड, पण मुलं त्रास देतात. मग त्यांनी ते प्रसंग सांगितले अशा पद्धतीचे वगैरे वगैरे. तर मग मी प्रत्यक्ष जाऊन आई वडिलांना सांगितलं. त्यांनी सांगितलं की आम्ही रोज मजुरी करतो आणि मुलीला कॉलेजमध्ये पाठवतो. हिला हा त्रास आहे, उद्या कमी जास्त झालं तर आम्ही काय करायचं? तर म्हटलं त्याला अनेक पर्याय आहे, तुम्ही धाडस तर करू द्या तिला. मग योगायोगाने मी त्या कमिट्यांवर होती, दक्षता समितीवर होती, त्याच्यानंतर काउन्सिलिंग सेंटर होतं आपलं इथलं SP ऑफिसमधलं, त्याही समितीवर होती मी. तर त्यामुळे ठाणेदार लोकांशी बऱ्यापैकी ओळख होती. तर म्हटलं तुमच्या मुलीची खूप हुशार आहे ही, हिला तुम्ही शिकू द्या, फक्त मुलं त्रास देतात, तो माणूस त्रास देते, म्हणून तुम्ही शिक्षण नका थांबू. तर मी ठाणेदारांची मदत घेऊन त्यांनी पोलिसांना वेशामध्ये न पाठवता तिथे पाठवलं, जिथून ती बसते वगैरे वगैरे. त्या पद्धतीने 1-2 दिवस निरीक्षण केलं. मग त्या मुलीला सांगितलं की हे यांची ओळख करून दिली आणि हे राहतील, तर तू रोजच्या प्रमाणे कॉलेजला ये. तर मग तिने ते केलं आणि त्याला, त्या दोन्ही मुलांना त्यांनी तिथेच उतरवलं बसमधून. आणि जो काही असतो बजरंग बलीचा प्रसाद तो त्या पोलिसांमार्फत मिळाल्यामुळे ती मुलगी मॅडम आज वन विभागामध्ये नोकरीला आहे. अरे बाप, म्हणजे बघा, म्हणजे आज जर मी हस्तक्षेप नसता केला तिने, आणि माझ्याशी कसं होतं की मैत्रीपूर्ण नातं ठेवलं मी. मुली विद्यार्थी, आमचं कसं मुलींचंच कॉलेज होतं ना, तर माझा एक प्रचारच झाला होता महाविद्यालयामध्ये की विद्यार्थी प्रिय मॅडम म्हटलं की ते माझं नाव घेतलं जायचं. कधी कधी त्याचा मला वेगळ्या पद्धतीने त्रासही व्हायचा, पण मला असं वाटायचं की आपण काही करू शकलो तर आज समाधान याचं वाटतं की त्या मुलीचं शिक्षण बंद झालं असतं पार्ट 1लाच. आज ती ग्रॅज्युएट झाली, पोस्ट ग्रॅज्युएट झाली, वन विभागाच्या तिने ते क्लासेस लावले. म्हणजे तिचं धाडस वाढलं त्या पोलिसांच्या मदतीने. त्यांनी तिला हे दिलं की पुन्हा जर असं काही केलं तर सांग. बरं, ते मुलं त्या गावचे नव्हते, काहीच नाही, ती जिथून बसते म्हणून तिथून बसायचे फक्त. असे अनेक प्रसंग आहे, विद्यार्थी वर्गात सांगतात. म्हणून हे अध्यापनामध्ये हा भाग असल्यामुळे आणि मी त्या पद्धतीने सांगत असल्यामुळे बऱ्याच मुलींना कसं आपलं यशाच्या पर्यंत पोहोचता आलं. म्हणजे शिक्षणापासून वंचित राहिली असती की नाही ती. आणि शिक्षण हे कसं आहे, आज तुम्ही नोकरी करा किंवा नका करू, तुमच्यामध्ये आत्मविश्वास, सन्मान आणि जगण्यासाठी एक शिक्षण ही खूप चांगली संधी आहे. आणि हे जर नसेल तर मग असं काही नाही ना की तुम्ही शिक्षण घेतलं आणि नोकरीच केली पाहिजे, पण तुमचं व्यक्तिमत्व खुलते, तुम्ही अभ्यासपूर्ण वाचन करू शकता. अशा अनेक प्रसंग आहे विद्यार्थी जीवनामध्ये. आमच्या कॉलेजला मुस्लिम मुली होत्या, तर त्यांना तर खूप प्रश्न होते हे विशिष्ट, याच्यानंतर मग बंद कर, म्हणजे अभ्यास बंद करा वगैरे वगैरे. तर काही मुली सांगायच्या, मम्मी मॅडम हमारे अब्बा को बोलो, थोडासा हे करो वो करो. तर ऍक्च्युली माझ्या विषय घेता नाही यायचा, कारण त्याला जो आर होता तो उर्दू साहित्य होतं, तर त्यांचं उर्दू होतं. पण या विषयाची आवड खूप त्यांना. मग मी स्पेशल हे करून त्यांना ऍडमिशन द्यायची. मग त्यांना उर्दू हिंदी समजायचं आणि मी मराठी शिकवायची. त्यांचं वेगळं कोचिंग घ्यायची मी की बा ह्या त्या कुटुंबातून ह्या शिक्षित झाल्या पाहिजे. तेवढी मेहनत घेतली त्यांच्यासाठी, म्हणून त्या ग्रॅज्युएट झाल्या. की मी तुमच्यासाठी इतकं करू शकते. अतिरिक्त तासिका घेऊन त्यांना ते नोट्स हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून वगैरे सगळं द्यायची. तर एक त्यांच्याशी पण माझी एक खूप चांगली म्हणजे एक बॉन्डिंग झालं. आणि त्याचा फायदा असा झाला की मुली मग घरी सांगायच्या, काही कमी जास्त असलं की त्यांचे वडील मग मला फोन करायचे. मी म्हणायची तुम्ही बिनधास्त राहा, कारण ती विशिष्ट वेळ झाल्यानंतर ते काळजी करायची. तर तोही एक त्या मुलींना फायदा झाला की त्या शिक्षित झाल्या. एक तर मुलगी दुबईला गेली ती शिकल्यानंतर. आजही गुरुपौर्णिमा असो की शिक्षक दिन असो मॅडम, तिला आता जवळजवळ मला वाटते जावई आला त्या मुलीला. पण मला विसरली नाही. ती म्हणते मॅडम सिर्फ आपकी वजह से मैं यहाँ तक आई. म्हणजे शिक्षण माणसाला कुठे नेऊ शकते.
आणि छान तिथे ती कोचिंग बिचिंग घेते, रुळली आहे छान. असे अनेक म्हणजे अध्यापन आणि एक प्रकारचं सामाजिक भान. सामाजिक भान म्हणून मी तुम्हाला आयांची एक मनस्थिती सांगितली, आणि अध्यापन म्हणून मुलींच्या एक समाधान आहे की समाधान. अध्यापनातून आपण समाजभान जागृत करू शकलो आणि आणि समाज त्यांच्या समस्या आपण काही ना काही प्रमाणात सोडवू सोडवू शकतो. सामाजिक कार्य करताना व्यवस्थित वेगवेगळ्या संस्थांसोबत काम करताना, शासकीय निमशासकीय काम करताना कौतुक होतं. शाबासकीची थाप मिळते आणि ही शाबासकीची थाप काम करायला एक उर्मी देते. काय सांगा, बरेच मिळालेले आहे. मी सुरुवातीला शूटिंग करताना कुठला सुटायला नको. जागा नाही राहिलेली आहे सध्या. काय सांगाल या सगळ्या पुरस्कारांबद्दल, काय सांगाल, किंवा यातून मिळालेल्यापेक्षा आता पुढे मिळणाऱ्या उर्मीबद्दल काय सांगाल? मी हे काम करताना मला एक छंद म्हणा, आवड म्हणा, आणि हे काम केल्यानंतर मला अशी शांत झोप लागते आणि एक मानसिक समाधान मिळतं. मी असं पुरस्कारासाठी कधीच कधी मी अजूनही मला आठवत नाही की मी कधी स्वतःहून कुठे प्रस्ताव टाकला. काम करत राहणं. आणि माझी एक हे आहे की शून्याला खूप घाबरतात लोक, की शून्य म्हणजे झिरो. पण मी सुरुवातच शून्यापासून केली आहे मॅडम. त्याच्यामुळे पुन्हा शून्याकडे जायची काही गरजच नाही आहे. शून्यातून विश्व निर्माण होते म्हणतात, तर म्हणून मी शून्यापासून सुरुवात केली आणि आता मी शून्य खूप बाजूला करून टाकलं. शून्याच्या पुढे पुढे 1 2 3 4 5 6 अशी चालली. त्याच्यामुळे शून्य हा माझ्यासाठी आता काहीच नाही आहे. म्हणून पुरस्कार मिळावा यासाठी कधीच काम नाही केलं मी, आणि माझी पुढेही कधी हे नाही राहत. लोक आपल्या कामाची कुठेतरी दखल घेतात आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतात, तर म्हणून मग आपण त्यांना कुठेतरी होकार द्यायला पाहिजे. हाच एक आहे. आता अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तो मला पहिला आणि बालकांच्या कामासाठी विशेष करून मिळालेला आहे. आणि आता तुम्ही म्हटलं की पुरस्कारामुळे तुम्हाला काय प्रेरणा मिळते, तर एक उर्मी तर येते, एक वेगळी एक दिशा मिळते की याहीपेक्षा आणखी आपण काम करू शकतो. दुसरा पुरस्कार, आणि पुरस्कार हा कसा थांबा नसायला पाहिजे त्या व्यक्तीचा. खूप जणांचं कसं, तर आता मला याच्यात पुरस्कार मिळाला, तर माझ्या जीवनामध्ये पुरस्कार हा कधीच सामाजिक कामासाठी थांबा राहणार नाही. तो पुरस्कार मला आधार देईल, जबाबदारी वाढवेल, पण माझी जबाबदारी तेवढीच वाढवणार आहे. आणि जबाबदारीची जाणीव देईल की हा पुरस्कार मिळाला म्हणजे शाबासकीची थाप आहे निश्चितपणे, पण तुमची दुप्पट जबाबदारी वाढलेली असते. म्हणून या पुरस्कारामुळे मला कामाची एक प्रेरणा मिळाली, आणि ज्या ज्या विभागाशी संबंधित, ज्या ज्या कार्याशी संबंधित मला पुरस्कार मिळत गेले, त्या कार्यामध्ये मी अधिक जोमाने काम करत गेली. त्या जोमाने काम करताना मला अनेक सामाजिक लोकांशी, संघटनांशी, पदाधिकाऱ्यांशी, आणि जे काही सामाजिक संस्थांमध्ये जीव ओतून काम करतात त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे या पुरस्काराच्या निमित्ताने मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं, आणि ते शिकायला मिळाल्यामुळे मी कसं माझं काम कुठेही न थांबता मी पुढे 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 अनेक कामं करत गेले. आणि त्याची प्रचिती म्हणजे तुम्ही आताच म्हणाले की कोणत्या पुरस्काराबद्दल बोलू, तर ही लोकांनी घेतलेली दखल आहे. पण यांनी काही मी अशी भारावून वगैरे गेलेली नाही, कारण माझं उद्दिष्ट आणि ध्येय निश्चित आहे. त्यामुळे मला पुरस्कार मिळो नाही मिळो, माझं ते उद्दिष्ट दखल घेतलं, काम नीट असलं, व्यवस्थित असलं, समाजाभिमुख असलं, समाजासाठी उपयोगी असलं, दखल घेतल्या जाते. आणि तुम्ही आता माझं अभिनंदन केलं माळगण पुरस्कार 2025चा, तर तो 16 तालुके आपल्या जिल्ह्यामध्ये, त्या जिल्ह्यातून एक निवड होते आपली. तर मला शासनाचे पुरस्कार मिळाले, सामाजिक संस्थांनी दखल घेतली, पत्रकार संघटनांनी घेतली, एज्युकेशन सोसायटीनी दखल घेऊन अनेक माझी शाबासकीची थाप दिली. पण हा आता जो पुरस्कार आहे तो कसा आहे मॅडम, एक कुटुंबातला पुरस्कार मिळाला मला. आणि बाकी कितीही मला मोठे पुरस्कार मिळाले शासनाचे, तर त्या शाबासकीपेक्षा ही कुटुंबाची थाप मला खूप महत्वाची वाटते. आणि त्यांनी जे काही मला सन्मान दिला, शाल दिली, तर त्या शाळेमधली माया आणि
इतर पुरस्काराच्या याच्यामध्ये निश्चितपणे फरक आहे. हा मला असा आपला वाटतो, कुटुंबातला वाटतो. कुटुंबाने दिलेली शाबासकी कशी असते की प्रोत्साहन देते, कारण त्या प्रोत्साहनामध्ये खूप ताकद असते. त्यांच्याशी कुठेतरी कनेक्ट आहो आपण, सामाजिक भान ठेवून काम करतो आहे. आणि माझ्यासाठी खरंच ती अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या कामाची त्यांनी दखल घेऊन तो पुरस्कार मला त्यांनी प्रदान केला. अशा पद्धतीने तो पुरस्कार मी स्वीकारला आणि त्या पुरस्कारामुळे मात्र माझी आणखी जबाबदारी वाढली. समाजकार्य, कॉलेज, कौटुंबिक भूमिका कशी राहिली किंवा कसा साथ मिळाली, कशी हे राहिला तुम्हाला सहकार्य? मला सांगायला खूप आनंद वाटेल की लग्नानंतरही मला कुटुंबाकडून खूप साथ मिळाली, शिक्षणाची संधी मिळाली आणि माझे पती मुरलीधर खडके, मुलगा पियुष, मुलगी उत्कर्षा आणि आता सध्या सुनबाई आहे केतकी, यांनी मला भरपूर सपोर्ट केला. आणि मी सांगू इच्छिते की आज हे जे माझं यश आहे तुम्ही बघितलेलं आहे. अनेक शासनाचे पुरस्कार आहे, अनेक संस्थांचे, सेवाभावी संस्थांचे अनेक शासकीय समित्यांवर, नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, राज्य शासनाच्या समित्यांवर मी नियुक्त आहे. तर ही सगळी उपलब्धी मला जी मिळाली तर कुटुंबाची साथ असल्याशिवाय आपण इथपर्यंत पोहोचू शकत नाही. जर पोहोचतो म्हटलं तर मग खूप संघर्ष करून पोहोचावं लागतं, पण त्यामध्ये मग कौटुंबिक जो थोडासा संघर्ष होऊ शकतो तो होऊ शकतो. परंतु माझ्या बाबतीत मला अभिमानाने सांगावं असं वाटते की याबाबत मला कुटुंबाची म्हणजे सासरकडच्या मंडळीची तर साथ होतीच, माहेरची तर देतातच. तर या दोन्ही सासर आणि माहेरकडच्या मंडळींमुळे मी माझं हे यश आणि ही उत्तुंग भरारी मी आज गाठू शकली, हे मला फार अभिमानाने सांगावं असं वाटतं. नक्कीच. समाजकार्यात जेव्हा तुम्ही कार्य करता, पुरस्कार मिळतात, सन्मान मिळतात, नक्की कार्याला जशी तुम्ही म्हणाले एक दिशा मिळते, पण त्या पलीकडे जाऊन कसं बघता तुम्ही याकडे? त्याही पलीकडे मला वाटतं मी उद्देश आणि ध्येय सांगितलं होतं तुम्हाला की माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे की वृद्धांसाठी सुद्धा काम करणे आज काळाची गरज आहे. बालकांसाठी, महिलांसाठी तर मी अविरत करत आहे. म्हणजे गेली जवळजवळ 36 वर्ष झाले मी या सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे. हे मी सगळं कौटुंबिक जबाबदारी सांभाळूनच करते आहे. शैक्षणिक जबाबदारी आहे, नोकरी होती आतापर्यंत, आता सेवानिवृत्त झालेली आहे. पण मला तुम्ही उद्दिष्ट आणि ध्येय याबाबतच मुद्दाम सांगावं असं वाटतं की वृद्धांसाठी आज काहीतरी करणे गरजेचे आहे. कारण 36 वर्षापूर्वी जर आपण मागे गेलो तर वृद्ध ही एक समस्याच नव्हती मॅडम. वृद्ध हे भारही वाटत नव्हते कुटुंबामध्ये, आणि वृद्ध हे काही समस्या किंवा हा प्रश्न बनू शकतो सामाजिक होता तो मला कधीच वाटलं नव्हतं. पण माझा स्वतःचाच विषय समाजशास्त्र आहे आणि हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये वृद्धांची समस्या हा एक अभ्यासक्रमामध्ये भाग आहे. तर त्यावरून मला असं वाटतं की अभ्यासक्रमामध्ये जर भाग घ्यावा लागतो तर वृद्धांची समस्या ही गंभीर समस्या बनत आहे. म्हणून माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून की जे वृद्धांना सांभाळणारे लोक नाही, श्रीमंत आहेत, पैसा अडका आहे, सगळं काही आहे, परंतु सेवा त्यांची करणारं कोणी नाही. मुलं सगळे फॉरेनला आहे, कोणी नोकरीनिमित्त खूप लांब बाहेर गावी आहे, तर त्यांची सेवा करायला कोणी नाही. तेव्हा माझ्या डोक्यात ही संकल्पना आहे की अशी एक टीम तयार करायची की त्यांनाही 2 पैसे मिळतील आणि वृद्धांचं पालन पोषण होईल आणि त्यांना वृद्धाश्रमामध्ये जाण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे. त्यांची माहिती घेणे, अपडेट घेणे आणि पोलीस स्टेशन करून अपडेट करून घेणे त्यांची माहिती, आणि ज्यांना गरज आहे ज्या वृद्धांना त्यांना त्यांच्यापर्यंत सेवा देण्यासाठी अशा व्यक्ती पुरवणे हा माझा एक संकल्प म्हणा, उद्दिष्ट म्हणा किंवा पुढील ध्येय आहे. म्हणजे हाही एक सामाजिक कार्यातला महत्वाचा वाटा उचलावा अशी माझी मनामध्ये खूप
इच्छा आहे आणि बघू किती यश येतं तर. नाही, नक्कीच. धन्यवाद मॅडम. नाही. तुम्ही वेळात वेळ काढून मला जो वेळ दिला आणि सामाजिक कार्याची जी तुमची आवड आहे ती समाजापर्यंत पोहोचवली, की कुठल्या दिशेने समाज चाललाय आणि कुठल्या दिशेने आपल्याला अजून कार्य करायचं आहे, ही जी भूमिका मांडली तुम्ही प्रभावीपणे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपण आलात आणि माझ्या कामाची एक प्रकारे मुलाखतीच्या माध्यमातून दखल घेतली आणि मला प्रकट होण्याची संधी दिली, त्याबद्दल मीही तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. नक्की वाचा. नक्की प्रतिक्रिया देईल.